नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल। आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज खरंच गोल्डन डेचा आपण जो कालचा संदेश होता, काल 3 ऑगस्ट गोल्डन डे आहे महाराष्ट्रातला, हे बोललो होतो, त्याचा प्रत्यय आलेला आहे। अनेक भागातून महाराष्ट्रातील आपल्याला व्हिडिओ मिळालेले आहेत, ही कुठंतरी तांब्या लोंढून काढलेले व्हिडिओ नाहीत मित्रांनो, प्रत्यक्ष व्हिडिओ आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांचे आवाजसुद्धा तुम्हाला येत असतील। पहिलंच पाणी आहे आणि आपण सुद्धा सांगितलेलं होतं की पहिल्याच नद्या रिलीज होतील, म्हणजे व्हायला चालू करतील। मित्रांनो, कुठंतरी आपल्याला आशेचा एक पालवी फुटलेली आहे। वृक्ष दुष्काळ असल्यासारखी स्थिती होती मित्रांनो। अनेक भागात जरी पिके असतील चांगली, एक मॉइश्चर बऱ्यापैकी नसल्यामुळे शेतीत खूप दुःखाची गोष्ट चालू आहे। तर मित्रांनो, माझ्या परंडा आणि भूम वाशी तालुक्याचा जो भाग आहे, त्या ठिकाणचे जे व्हिडिओ माझ्या निकटसंबंधी शेतकऱ्यांनी दिले आहे, ही लेंडी नदी आहे मित्रांनो, भूमच्या शहराजवळून वाहते। या नदीलासुद्धा म्हणजे असा खूप मोठा पूर नाही आहे, पण पहिलंच पाणी आल्यामुळं शेतकरी वर्गात, नागरिकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। असं की हुरळून जायजोगं नाही, पण ह्या एल निनोचं वर्ष असल्यामुळे, ला निनोचं एल, तर त्याचा परिणामावर मात जर निसर्ग करत असेल, निसर्गाचा सुद्धा संघर्ष चालू आहे। निसर्गाला लोकांना जगवायचं आहे, परंतु जी काय आपल्या मानवनिर्मित संकटं आहेत, कार्बनचं अतिउत्सर्जन, जागतिक तापमानात झालेली वाढ आणि त्याचा परिणाम म्हणून हा एल निनोसारखा, ला निनोसारखा एक मोठा परिणाम दिसतो। ही पहा, ही लेंडीज नदी आहे, जी बाणगंगा वगैरे ह्या नद्या भूम तालुक्यातल्या आहेत। खाली ह्या नदीवर चांदणी, खासापोरीसारखी धरणं आहेत परंडा तालुक्यातली, त्या ठिकाणी हे पाणी येतं। पण हे पाणी काय तिथपर्यंत पोचणार नाही, कारण त्याला जो पाहिजे तेवढा पाठीमागून जोर नाही। पण काही मोठ्या 2-3 शिवारात तरी पाऊस झाल्याशिवाय नद्यांना पाणी येत नसतं मित्रांनो। तर अनेक भागामधल्या शेतकऱ्यांचे मला एक माझं अभिनंदन करत होते, मला माझं अभिनंदन करायची गरज नाही असं मी त्यांना बोललो, कारण मी पाऊस आणूही शकत नाही आणि घालवू शकत नाही, फक्त त्याचे संकेत तुम्हाला देऊ शकतो। तर मित्रांनो, आपल्या लक्षात येत असेल कशी स्थिती आहे, कसं पाणी वाहत आहे, काय पाऊस झालेला आहे, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, बोलक्या प्रतिक्रियासुद्धा तुम्हाला मिळालेल्या आहेत। तर बांधवांनो, पाऊस हा यावर्षी जोखमीचा आणि मोजून तोलून आहे। त्याचा काटेकोरपणे प्रत्येक थेंबाचा वापर करा आणि परतीच्या पावसावर आज बोलणं एक खूप गडबडीचं ठरेल। परतीचा पाऊस म्हणजे कसा असतो याच्यावर मी तुम्हाला एक थोडं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो। या 2.5 महिन्यामध्ये जो पाऊस पडतो, त्या पावसामुळे माती भिजलेली असते, जिकडं तिकडं ओलावा निर्माण झालेला असतो आणि 15 ऑगस्टपासून ते ऑक्टोबरपर्यंत एक उष्णतेचं प्रमाणसुद्धा काही अंशी वाढलेलं असतं आणि त्याचा परिणाम म्हणून हवेतील ओलावा बाष्प वाढतं आणि परत स्थानिक वातावरण निर्माण होऊन वाऱ्यांची दिशा बदललेली असते आणि तो समुद्रावरच्या येणारं बाष्प थांबलेलं असतं। मग ही भूभागावरल्या बाष्पाचंच ढगात रूपांतर होऊन पडणारा पाऊस असतो आणि थोडंफार समुद्रीय बाष्प पण त्यामध्ये मिसळलेलं असतं। कडकडाट वाढलेला असतो विजांचा, थेंब मोठे झालेले असतात, ढग जमिनीलगत असतात, त्यामुळं मोठा पाऊस पडतो। बघा, शेतकऱ्यांच्या मनात किती मोठा आनंद व्यक्त करत आहेत। ह्या गोष्टी निसर्गाने दिलं पाहिजे। असं कृत्रिम कुठला तरी कॅनलमधनं पाणी येणं, बोगद्याचं पाणी येणं, हा आनंद आपल्याला पुरेसा नाही आणि त्यामध्ये खूप मोठं राजकारण चालू असतं मित्रांनो। माझ्या शेतकऱ्याला राजकारणामुळंच होरपळून काढलेलं आहे। प्रत्येक आलेलं सरकार काही गोष्टीचं गाजर दावतं आहे आणि हातात मुळा देतं आहे, ह्या म्हणजे गोष्टी घडत आहेत। अनेक अटी घातल्या जातात, अनेक शर्ती लावल्या जातात। 10% लोकांना योजनेचा लाभ मिळतो आणि 100% लोकांना दिल्यासारखं आव्हानतात। माझा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला निसर्गच देणार आहे, निसर्गाच्याच जीवावर माझा शेतकरी जगत आहे।
पाऊस, ऊन, वारा हेच खरे शेतकऱ्याचे मित्र आहेत. वारा पाऊस आणतो, पाऊस घालवतो, ऊन एक आपल्या शेतीतील वनस्पतीची वाढ करतं आणि पावसामुळं तर निसर्गाला नवसंजीवनी येते. मित्रांनो, आपण पाहू शकता कशा पद्धतीने पाणी वाहत आहे. हे काल 3 ऑगस्ट 2026 आहे. मला काल थोडं लग्न होतं माझ्या जवळचं, माझ्या नातवाचं, त्यामुळं गडबड होती. मी तुम्हाला अनेक व्हिडिओ देऊ शकलो नाही, लाईव्ह पाऊस दाखवू शकलो नाही. पण आज मला रात्री अनेक मित्रांनी, शेतकरी बांधवांनी व्हिडिओ पाठवले, ते आपण रिलीज करतो आहे. त्यांचा नामोल्लेख मी करत नाही, त्यांची दिलगिरी माफी मागतो. कारण व्हिडिओमध्ये खूप म्हणजे असं काय करता येत नसतं, त्याला थोडं प्रायव्हसी असते. तर मित्रांनो, तुमच्या भागातसुद्धा कसं आहे वातावरण याबद्दल मला माहिती देत चला. आणि तुमचा जर स्वतः त्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही असला तरी चालतं आहे, तुम्ही बोलला तरी चालतं आहे. फक्त मोबाईल आडवा पकडीत जा आणि व्हिडिओ करून तुमचं गाव, नाव, तालुका, दादाचे अंदाज कसे वाटतात, किती खोटे असतात, किती खरे असतात, किती दादा ढगात जात नाहीत, हे लक्षात ठेवा. दादा जमिनीवरून तुमच्यासोबत आहेत. त्यामुळं तुम्हाला तुमचा आनंदी चेहरा पाहण्यासाठी माझी धडपड असते. शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला विनंती करतो, आपलं ॲग्रो विश्वा मराठी हे चॅनल फक्त शेतकऱ्याचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा. तसेच मित्रांनो, आपलं फेसबुकमध्ये सुद्धा हवामान अंदाज विश्वनाथ दादाचा हे फेसबुक पेज आहे, त्याला फॉलो करा. त्यावर सुद्धा तुम्हाला अनेक माहिती मिळेल. पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. आणखी 48 तास पावसाचा मुक्काम आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी फायदेशीर पाऊस पडेल. मोठा पाऊस पडणं, नद्यांना पूर येणं ही स्थिती थोडी दुर्मिळ आहे. पण अचानक काय बदल झाला तर तुम्हाला मी ती माहिती देणार आहे. मित्रांनो, आपल्या दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा. ओके, धन्यवाद, शुभ दिवस.